पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे शेतकरी बांधवांनो एक प्रेस नोट जारी झालेली आहे। याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पीएम किसान योजनेच्या लाभासाठी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-केवायसी करणं हे बंधनकारक आहे। नेमकं काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आले असून पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 इतकी आर्थिक मदत 3 समान हप्त्यामध्ये दिली जाते। सदरहू योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे लाभ वितरित करण्यात येत आहे। पीएम किसान अंतर्गत सर्व लाभार्थ्यांसाठी मजबूत आणि सातत्यपूर्ण प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण लागू करण्यात आले आहे। पीएम किसान प्रणाली अंतर्गत सीएससी केंद्रामार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा पीएम किसान मोबाईल ॲप फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे। पीएम किसान योजनेच्या आगामी हप्त्यासाठी पात्र खऱ्या लाभार्थ्यांची वेळेत पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आणि नियोजनबद्ध पद्धतीने 100% उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चालू वर्षासाठीची वार्षिक ई-केवायसी 30 जून 2026 पूर्वी करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत। तर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पीएम किसान योजनेचा लाभ केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता केंद्र शासनाने सर्व पीएम किसान लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे। पीएम किसान प्रणाली अंतर्गत सामायिक सुविधा केंद्र सीएससी केंद्रामार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करावे। तसेच वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग अशा लाभार्थ्यांना हालचाली संबंधित अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही अशा लाभार्थ्यांनी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी VNOS सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून ई-केवायसी पूर्ण करावी। तरी सर्व पीएम किसान अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी सीएससी केंद्रामार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा पीएम किसान मोबाईल ॲप फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन या ठिकाणी अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेले आहे।